नमस्कार. नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी जमले होते आणि 88,000 ऋषींनी ठरवलं होतं की आपण 1,000 वर्ष चालणारं ज्ञानसत्र इथे सुरू करू, कारण कलियुग सुरू झालं होतं आणि त्यांना वाटत होतं की या कलीचा आपल्यावर प्रभाव नको, म्हणून त्यांनी ज्ञानसत्र चालवण्याचं ठरवलं होतं. तर त्यांच्यातर्फे शौनक ऋषींनी सूत महर्षींना विनंती केली की आपण आम्हाला असं एखादं अद्भुत पुराण सांगा ज्यायोगे आम्हाला भुक्ती आणि मुक्ती दोघंही मिळेल. तर सूत महर्षींनी सांगितलं, अतिशय गोपनीय, रहस्यमय, अद्भुत असं पुराण जे भुक्ती आणि मुक्ती दोघंही देतं, असं पुराण मी तुम्हाला कथन करेल. तुम्ही ते मनापासून श्रवण करा. आणि 6 ऋषींनी सूत महर्षींना 6 प्रश्न विचारले. कोणते प्रश्न? तर तुम्ही जे पुराण सांगता त्याचे नाव काय आणि कोणी लिहिले? दुसरा प्रश्न होता श्रवणाचा विधी सांगावा. तिसरा प्रश्न होता ही कथा किती दिवस असते व किती दिवस ऐकावी. चौथा प्रश्न होता या कथेतून कोणकोणत्या देवतेचे पूजन करायला पाहिजे. पाचवा प्रश्न ही कथा आतापर्यंत कोणी ऐकली. आणि 6वा प्रश्न होता ही कथा श्रवण केल्याने कोणतं फळ मिळतं. आता सूत महर्षींनी कथेला प्रारंभ करण्याआधी 6 प्रश्नांची उत्तरं दिले. ते म्हणाले, जे पुराण मी आता तुम्हाला सांगणार आहे ते भुक्ती आणि मुक्ती देणारं आहे आणि त्या पुराणाचं नाव आहे देवी भागवत पुराण. हे पुराण व्यासांनी लिहिले आहे आणि व्यास यांना वेदव्यास म्हणतात, कारण त्यांनी वेदांचे 4 भागात विभाजन केले. त्यांचं नाव कृष्णद्वैपायन आणि बादरायणसुद्धा आहे आणि ते सत्यवती आणि पराशर यांचे पुत्र आहेत. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं की याचा देवी भागवत पारायणाचा विधी अत्यंत साधा आणि सोपा असतो. देवी भागवत करताना आपल्याला तिथी वार बघायची जरूरच नसते, कारण या पुराणाची अधिष्ठात्री देवी जगदंबा आहे. ती सर्व जगताचं मंगल आणि मांगल्य करणारी आहे. सूर्याची उपासना करणारे, शिव, वैष्णव, गणपतीची उपासना करणारे, कुठल्याही देवावर विश्वास असणारे सगळेच या देवी भागवताचं पारायण करू शकतात. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं की भारतवर्षात नवरात्रीचे 4 नवरात्री असतात. 9 दिवसांचे हे नवरात्रीचं व्रत असतं. चैत्र नवरात्री, आषाढ गुप्त नवरात्री, शारदीय नवरात्री आणि माघ गुप्त नवरात्री. या ही कथा विशेष फळ देते. या नवाह पारायण करण्याचा विधी म्हणजे काय असावं, तर जिथे तुम्ही देवीची स्थापना करतात, जिथे तुम्ही कलश ठेवतात तिथली जागा अगदी स्वच्छ निर्मळ अशी असावी. आजूबाजूला रांगोळ्या काढलेल्या असाव्या. जागेच आणि वक्ता जो असेल, वक्ता शक्यतो उत्तराभिमुखच असावा. जागेचा प्रश्न असेल तर श्रोते दक्षिणाभिमुख बसले तरी चालतात. सकाळी देवीच्या प्रतिमेची स्थापना करावी, यंत्राची स्थापना करावी, पुरोहिताच्या हातून देवीची पूजा करावी, कलशाची पूजा, मातृका पूजन करावे, व्यासरूपी कथाकाराचा सत्कार करावा, त्याला विनंती करावी, देवी भागवत कथा सांगून आमचे अज्ञान दूर करा असे 3 वेळा म्हणायचे. मग कथेला प्रारंभ करायचा. यजमानाने कथाकाराने ब्रह्मचर्याचे पालन करावे. रोज एकतरी कुमारिकेला भोजन करावे. अष्टमीला होम हवन नंदा करावं. नंदादीप 9 दिवस ठेवावा. रोज आरती आणि प्रसाद करावी. अष्टमीला सर्वांनी उपास करावा आणि नवमीला यज्ञ करून होम हवन करावं आणि जोगवा मागावा. तर हे झाले देवी भागवत करायचे विधी. चौथ्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं की या कथेमध्ये पंचायतन देवतेचे पूजन करावे. पंचायतन देवता म्हणजे काय? गणपती, शंकर, देवी, विष्णू आणि सूर्य. यापैकी कोणाचेही पूजन केले तर ते परमात्मापर्यंत पोहोचते. 5व्या प्रश्नाचे उत्तर होते ही कथा प्रथम जन्मेजयाने त्याच्याबरोबर इतर ऋषीमुनींनी 88,000 ऋषींनी नैमिषारण्यात सुद्युम्न राजाने, वसुदेव देवकी, कृष्ण, राम, ब्रह्मदेव, नारद आणि सूतमुनी यांनी ही कथा ऐकली आहे. 6व्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी सांगितलं या कथेचं फळ म्हणजे काय? धर्म, अर्थ, काम, मोक्ष 4ही गोष्टी साध्य होतात. धन्यवाद.